पौर्णिमेच्या शुभ्र चांदण्यात मेळघाटातील निसर्ग अनुभव उपक्रमाने निसर्गप्रेमींना अक्षरशः मंत्रमुग्ध केलं. 1 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष उपक्रमात तब्बल 264 पर्यटकांनी सहभाग नोंदवत मेळघाटातील जंगल सफरीचा आणि निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला. रात्रीच्या शांत प्रसन्न वातावरणात चंद्रप्रकाशात उजळलेल्या जंगलात फिरताना पर्यटकांना काजव्यांची चमचम, रातकिड्यांचे मंजूळ सूर, वन्यजीवांचे दर्शन आणि नैसर्गिक जलस्रोतांवरील हालचाली यांचा रोमांचकारी अनुभव घेता आला. या अनोख्या सफरीत पर्यटकांनी मेळघाटातील जैवविविधतेचा जवळून अनुभव घेतला. मेळघाटातील विविध वन परिक्षेत्रांमध्ये आयोजित या उपक्रमात गुगामल, अकोट, सिपना, मेळघाट, पाटबंधारे व अकोला विभागातून पर्यटकांनी सहभाग घेतला. मुंबई, पुणे, नागपूर, अमरावतीसह महाराष्ट्रातील विविध भागातून तसेच मध्य प्रदेश व तेलंगणामधून आलेल्या निसर्गप्रेमींनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सफरी दरम्यान पर्यटकांना वाघ, बिबट्या, अस्वल, सांबर, चितळ, नीलगाय, रानडुक्कर, ससे आणि विविध पक्ष्यांचे दर्शन घडले. तसेच जंगलातील शांततेत ऐकू येणारे निसर्ग संगीत आणि चांदण्यांच्या प्रकाशात उजळलेले मेळघाटचे सौंदर्य पर्यटकांसाठी संस्मरणीय ठरले. वन विभागाच्या नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला. सहभागी पर्यटकांनी या अनोख्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत मेळघाटातील हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील अशा प्रतिक्रिया दिल्या. मेळघाटातील निसर्ग अनुभव उपक्रमामुळे बुद्ध पौर्णिमेची रात्र यंदा निसर्गप्रेमींसाठी खऱ्या अर्थाने रोमांच, आनंद आणि अविस्मरणीय आठवणींची पर्वणी ठरली. या उपक्रमासाठी ऑनलाईन गुगल फॉर्मद्वारे नोंदणी करण्यात आली होती. यामध्ये केवळ अमरावतीच नव्हे तर मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, परभणी, वाशिम, बुलढाणा आणि नांदेड या जिल्ह्यातून पर्यटक आले होते. विशेष म्हणजे मध्य प्रदेश आणि तेलंगणा या राज्यातूनही मोठ्या संख्येने निसर्गप्रेमींनी मेळघाटात हजेरी लावली. वन्यजीवांचं मनमोहक दर्शन, रात्रीच्या वेळी जंगलातील गूढ शांतता, हवेची झुळूक आणि अचानक पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येणारे वन्य प्राणी हा अनुभव पर्यटकांच्या अंगावर रोमांच उभा करणारा होता. निसर्ग अनुभव या उपक्रमाला घेऊन वन विभागाने अप्रतिम व शिस्तबद्ध आयोजन केल्याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व आभार व्यक्त करत यावेळी निसर्गप्रेमींनी आपले अनुभव करताना सांगितलं. यासोबतच बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित निसर्ग अनुभव या उपक्रमासंदर्भात सहाय्यक वनसंरक्षक, अमरावती प्रादेशिक विभाग तसंच अतिरिक्त कार्यभार विभागीय वनाधिकारी, मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती डॉक्टर मयूर बैलुमे यांनी दिली प्रतिक्रिया. पत्रकार म्हणून काम करत आहे. मागील 10-15 वर्षापासून कचेकोडी मी बुद्ध पौर्णिमेचा निसर्ग ॲप आहे अनुभवासाठी येत असते. पण पहिल्यांदा मला आता गुलरघाट कारण क्रमांक 2 आहे ना, तिथं पवनी रोजच्या दरम्यान मला टायगरची सायटिंग घेतली आहे. हॅलो, मी मुंबईवरून आलेली आहे. ह्यावेळी मला धारणट डिव्हिजनमध्ये मचान मिळालेलं होतं. गुल्लरघाट ठिकाणी तलाव नंबर 1 ह्या ठिकाणी मला अतिशय उत्कृष्ट असं मचान मिळालेलं होतं. गेल्या आम्ही 2 वाजता मचानावर बसायला गेलो आणि गेल्या आम्हाला टायगर कपचं दर्शन तिथे झालं. मेळघाटमध्ये जैवविविधता खूपच आहे, हे तर आपल्याला सगळ्याला माहितीच आहे. त्याचप्रमाणे तलावावरती हरिण, सांबर, अस्वल, मोर, माकड आणि वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, ह्या सर्व पक्षी आणि प्राण्यांचे दर्शन आम्हाला ह्या निसर्ग अनुभवमध्ये अनुभवता आले. डिपार्टमेंट विशेषतः पवार सर आणि त्यांचा स्टाफ अतिशय हेल्पफुल आहे. त्यांनी आम्हाला अतिशय उत्कृष्टपणे आमची सगळी काळजी घेतली आणि उत्कृष्ट फूड आम्हाला दिलं. ह्याबद्दल मी पवार सर आणि त्यांच्या स्टाफचं खूप खूप धन्यवाद करते आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटचं पण खूप धन्यवाद करते की आम्हाला दरवर्षी निसर्ग अनुभव घेण्यासाठी. ही शैलजा साळुंखे पुणे. यावर्षी आम्ही बुद्ध पौर्णिमेला प्राणी जनगणनेसाठी निसर्ग अनुभव घेण्यासाठी मेळघाट डिव्हिजन चूज केलं. त्याच्यामध्ये आम्हाला धारगड मिळालं. धारगड डिव्हिजनमध्ये मला काय मचांचं नाव
पेपर पाटी मचान मिळालं. अतिशय सुंदर गुलहर घाटमधलं मचान खूपच छान सौंदर्याने नटलेलं आणि तिथे मला खूप सुंदर सर्व प्राण्यांचा अनुभव आला. सुरुवातीला मी चितळ, सांबार असे वेगळे वेगळे प्राणी बघितले आणि त्यानंतर मग कॉलिंग चालू झालं. सांबार कॉलिंग झालं आणि संध्याकाळी 7 नंतर जवळजवळ 9 वाजेपर्यंत कॉलिंग खूप जरा चालू होतं. सांबार कॉलिंग झालं, मंकी, पिकॉक ह्या सगळ्यांचं कॉलिंग झालं आणि त्यानंतर मग पिल्लांचा आवाज यायला लागला, म्हणजे टायग्रेस कपचा आवाज यायला लागला आणि मग पाणवटावर टायग्रेसने रोरिंग केलं आणि ती पाणी पिली आणि त्याच्यानंतर थोड्या वेळ आणि नंतर मग तिथेसून ती निघून गेली. सर्वांना नमस्ते. मी डॉक्टर मयूर भैलुमे, सहाय्यक वनसंरक्षक, अमरावती प्रादेशिक वन विभाग आणि अतिरिक्त कार्यभार विभागीय वन अधिकारी मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती. नुकतेच मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावतीमध्ये 1 मे 2026 रोजी बुद्ध पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आलेले निसर्ग अनुभव हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा वन्यजीव प्रेमींना निसर्गाच्या जवळ घेऊन जाणे आणि वन्य प्राण्यांच्या हालचालीवर प्रत्यक्ष लक्ष ठेवून त्यांचा अनुभव घेणे हा होता. या बुद्ध पौर्णिमेला आपण मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत 264 मचानाची व्यवस्था केलेली होती. यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधील सिपना वन्यजीव विभाग, गुगामल वन्यजीव विभाग, त्याच्यानंतर मेळघाट वन्यजीव विभाग, अकोट वन्यजीव विभाग, पांढरकवडा वन्यजीव विभाग आणि अकोला वन्यजीव विभाग या विविध 6 विभागाअंतर्गत 264 मचानाची व्यवस्था आपण केलेली होती. प्रत्येक मचानावर 1 पर्यटकासोबत आपण 1 वनमजूर देण्यात आलेला होता आणि या सर्वांनी स्वतः मचानावर 12 तास बसून समोर असलेल्या पाणवठ्यावर आलेले वाघ, अस्वल, बिबट, इतर तृणभक्षी प्राणी यांची नोंद घेतलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात प्राण्यांची संख्या त्यांनी नोंद घेतलेली आहे आणि सर्वांनी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या मचानाचा अनुभव हा स्वतः तिथे घेतलेला आहे. म्हणजे बुद्ध पौर्णिमेमध्ये निसर्ग अनुभव म्हणजे फक्त केवळ प्राणी मोजणे हा उद्देश नसून जनमानसामध्ये व्याघ्र संवर्धन, पर्यावरणाप्रती जागरूकता निर्माण करणे हा मुख्य हेतू आमचा होता. तसेच या कार्यक्रमाकरिता, या निसर्ग अनुभवाकरिता वेगवेगळ्या राज्यातून पर्यटकांनी हजेरी लावली आणि त्यांनी या निसर्ग अनुभवाचा खूप आनंद घेतला आणि त्यानिमित्ताने मी सर्वांचे आभार मानतो आणि असेच वन्य प्राणी तसेच पर्यावरणाप्रती आपण सर्वांनी जागरूकता करावी हीच माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे.